बायको तुला 8 असा टाकलेला असताना कधी कधी तू काय बोलती कळतच नाही. उभ्या उभ्या आपली इकेट काढायला लागली ग. एवढा कॉन्फिडन्स तुला कुठून आलाय हे काय नक्की आपल्याला कळना झालंय बघ. कुठल्या दुकानात मिळत असेल तर सांग की आपण 2-4 किलो घेऊन येतो. बायको अगं दार उघडं ठेवलंय सांगायचं नाही बाय. विक्रमराज शिर्के दार लावून घ्या तसला बोर्ड लावायचा काय डू नॉट डिस्टर्ब. म्हणजे आतमध्ये आल्यावर आपल्याला प्लॅन शिजवता येईल. तेजस हे सगळं आता आय एम सॉरी. अहो तुमची माझी शपथ मी नाही पेलेलो. खरंच नाही पेलेलो असं मी म्हणत नाही. मी नाही पेलेलो पण तुम्ही समजून घ्या ना. हॅलो आत्याबाई या त्याला बी आता तिथं तडमडून आपली गुची करायची होती. विक्रमराज शिर्के पुढच्या अडचणींना सामोरा जायला सज्ज व्हा. दिलेलं असते अल्कोहोल इज इंजुरियस टू हेल्थ. सुहाग काय ग आत्याई? आत्याई काय झालं? नाही म्हणजे मला असं विचारायचं होतं की तुझं आणि तेजसचं काही भांडण वगैरे झालंय का? काही वाद वगैरे? हो मी चिडली आहे त्याच्यावर. का? आत्या कधी कधी ना तो विचित्रच वागतो. म्हणजे तो असा वागेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही मी. तुला माहितीये काल मी त्याची वाट बघत होते. तो लेट आला. मी त्याला म्हटलं जेवायला बस. मी खूप आग्रह केला तर चक्क चिडला माहितीये माझ्यावर. अरे देवा. हे तर काहीच नाही काही. पुढे काय बोलला माहितीये? माझी एवढी काळजी करायला तू काय माझ्या लग्नाची बायको आहेस का? तो जर असं काही बोलू शकतो तो काहीही करू शकतो. हे आय कांट इमॅजिन की तो माझ्याशी असं वागू शकतो. मला वाटतं त्यामुळेच तो त्याच्या रूम मध्ये आता दारू पीत बसलाय. काय?
हो ना. हे बघ, हे जे काही चाललंय ना हे ठीक नाही चाललेलं. अगं आपण जेव्हा त्याला विचारलं होतं तेव्हा मी दारू पित नाही असं त्यांनी कबूल केलं होतं ना. अते मी पण त्याला विचारल्यावर तो हेच बोलला होता ग. त्या घरामध्ये दारू हा शब्द सुद्धा उच्चारला जात नाही. त्या घरामध्ये हा काय अभद्रपणा चाललाय. हे बघ सोहा, या घराच्या बाबतीमध्ये माझे काही नियम आहे. मी हे असलं काही खपवून घेणार नाही. मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला. कूल डाऊन प्लीज. हे बघ, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार, त्याशिवाय तो एवढं टोकाचं नाही वागणार आहेत ते. मी एक काम करते, मी त्याच्याशी बोलते, त्याला विचारते नेमका काय प्रॉब्लेम आहे. तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस, मी समजावते त्याला. मीनाक्षी, अगं कॅलेंडरमध्ये एवढं निरखून काय बघतेस? मीनाक्षी, लक्ष कुठे आहे तुझं? तुझ्याशी बोलते मी. काही नाही आई, मी सहजच आपलं. तुला मला काही सांगायचं नाही आहे का? आई अहो, खरंच तसं काही नाहीये. अगं मग सांग ना. अगं काय सांगतेस? मग तू आजच डॉक्टरांकडे जाऊन ये ना, नाहीतर आपण घरातच टेस्ट करून घेऊया. मी स्वाला सांगू? नाही नको आई, मी स्वतः जाऊन घेऊन येते. मग तू आत्ताच जा ना. तुझं इथे जे काही काम आहे ना ते मी करते, पण तू जाऊन ये आणि सावकाश सांभाळून जा. ये. देवा, आज माझ्या मीनाक्षीमुळे कितीतरी दिवसांनी चांगली गोष्ट ऐकायला मिळते आणि माझी तर खात्रीच पटली. फक्त मीनाक्षीच आहे जी या घरातला हरवलेला आनंद परत आणू शकेल. तेजस, काय झालंय तुला? का वागतोयस तू असं? या आधी अशी कोणतीच गोष्ट नव्हती जी तू शेअर नाही करायचास माझ्याशी. मग आत्ताच असं काय झालंय की मी एवढं विचारूनही तुम्हाला नाही सांगतेस? कॉलेजला चाललीस ना, जा कॉलेजला. सकाळी सकाळी या विषयावर मला चर्चा नकोय. नाही तेजस, प्रत्येक वेळेला तू अशी कारणं देऊन मला नाही टाळू शकत. सोहा, तुला सांगितलेलं कळतं का? या विषयावरती आता बोलायला नको. कॉलेजवरून आल्यावर बोलूयात. तेजस, मला अजून कॉलेजला जायला वेळ आहे आणि आत्ता तुझ्या मनात काय चाललंय ते मला ऐकायचं. काय झालंय? कसलं एवढं टेन्शन आहे तुला? हे काय मेंदूत गडुळे काय? हिची बडबड ऐकून कान पट्टा ठेवून द्यावा वाटतं हिला.
तेजस, तू सांगणार आहेस का मला आता काय झालंय तुला नक्की? काय सांगू सोहा, मी इंडियामध्ये कशासाठी आलो तो हे तुला माहिती आहे ना? आणि करिअरच्या बाबतीतही काय घडतंय हेही तू पाहतीच आहेस. आय नो तेजस, आम्ही तुझे पैसे घेतले म्हणून तू रेस्टॉरंट नाही ओपन करू शकलास. प्रश्न फक्त पैशाचा नाहीये सोहा. ओव्हरऑलच मला काय होतंय काहीच कळत नाही. आधी मी ना माझ्या कामाच्या बाबतीत खूप फोकस्ड होतो, पण आता माझं कॉन्सन्ट्रेशनच होत नाहीये. त्यामुळे चिडचिड होते आणि मग स्ट्रेस येतो. पण तेजस, म्हणून ड्रिंक्स घेणं हा काही ऑप्शन नसू शकतो ना. हे बघ तेजस, एखादा माणूस एन्जॉयमेंट म्हणून ड्रिंक्स घेत असेल ना तर ठीक आहे, पण स्ट्रेस मध्ये जर आपण ड्रिंक करायला लागलो ना तेजस, तर त्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. अरे, वर्कहोलिक असणारा माणूस कधी अल्कोहोलिक होतो त्याचं त्यालाच कळत नाही. या बाबतीत ना माझ्या फ्रेंडच्या भावाची एक केस आहे. मी खूप जवळून पाहिली आहे ती केस. तेजस, ड्रिंक केल्यामुळे त्या माणसाची वाट लागतेच, पण त्याच्यासोबत त्याच्या फॅमिलीची पण तितकीच वाट लागते रे. काही सोशल लाईफच उरत नाही त्यांना. अगं पण सोहा, मी एकच तर ड्रिंक घेतली होती. तेजस, पण तू कबूल केलं होतंस की तू ड्रिंक्स घेत नाहीस, आणि ह्या घरात ड्रिंक्स घेणं तर काय ड्रिंक्सचा विषयही काढलेला चालत नाही, आणि त्यात तू घरातच. अगं सोहा, या घरामध्ये ड्रिंक घेतली हाच तुझा प्रॉब्लेम आहे ना? अगं छोट्या गोष्टीचा एवढा मोठा काय इश्यू बनवते? मी ना घर सोडून जातो म्हणजे प्रॉब्लेमच संपेल सगळा. तेजस, तू घर सोडून जा असं मी म्हणतच नाहीये. तू का उगाच विषय वाढवतोयस? अच्छा, मी विषय वाढवतोय का? मला कळत नाहीये काही. तेजस, मला असं नाही म्हणायचं. तू आजकाल असं का वागतोयस ना तेच मला कळत नाहीये. अच्छा, म्हणजे मलाच कळत नाही असं तुला म्हणायचंय? तेजस, असं नाही, पण मला इतकंच म्हणायचंय की तू. सोहा प्लीज लीव मी अलोन. अभि, मला खात्री आहे जर मला वाटतंय ते खरं झालं ना तर आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलून जाईल. ठीक आहे, मी आता जाते, पण मी परत आलो की या विषयावर बोलणार आहोत. बायको, आपण माग माग येणार हे माहिती आहे म्हणून काय बाथरूम मध्ये जाऊन बसली काय? या विक्रमराज शिर्केवर हसणं काय असतं तुला दाखवतोच आता. प्रियग्रंथी कित नाही नाही, हे असलं काय होऊ शकत नाही. बायको, बायको, ए बायको, आपण दरवाजा तोडून आत बी येऊ शकतो माहितीये ना? पटकन बाहेर ये.
समजा काय प्रकारे? आपल्याला काय खरं आहे ते कळलं पाहिजे. कान फुटले का तुझे? हा? काय विचारतोय समजत नाही का तुला? तू काय बोलत नसशील ना तरी आपल्याला माहिती आहे. प्रेग्नंट आहेस ना? हे बघ, आपल्याला एकच प्रश्न 10 वेळा विचारायची सवय नाही. काय असेल ते आत्ताच्या आत्ता सांगून टाक. तेजस, तू इथे काय करतोयस? आई हो, त्यांना काहीतरी विचारायचं होतं मला. काय हो, विचारा ना. काय विचारायचं होतं? नाही, काय हो, विचारताय ना की आई आल्यामुळे विसरल्यासारखं झालंय सगळं. नाही अभि अभिनचं काय? नाही अभि कुठे आहे हेच विचारायला आलो होतो मी. नक्की अभिनबद्दलच विचारायचं होतं ना? हो. अगं पण अभि गेलाय कुठे? मला पण दिसला नाहीये. अभि बाहेर गेले. आल्यावर तुम्हाला भेटायला सांगते. बर, ठीक आहे. नक्की आठवणीने सांगा. अभिबद्दल विचारायला किती वेळ घेत होता तो? काय चाललंय काही? तर बायकोच्या आपण नशिबाची DNA टेस्ट करायला आलोय. ही प्रेग्नन्सी टेस्ट करते. हाय ती नाती आता आपण संपवतोय आणि ही अजून नवीन नाती जन्माला द्यायचा विचार करते. आई आई व्हायचंय हे असंच होणार आहे तर आपण काय इथं खड्डा उपटायचे काय? स्वतःचीच खोली आणि दारू पियची चोरी. मागच्या वेळेस दारू पिली तर आत्या इथं येऊन तडमडली. परत दारू प्याला तर परत येऊन कोणतरी मारायचं इथं. आपल्याला काय खरं आहे ते कळलं पाहिजे. कान फुटले का तुझे? तेजस, तू इथे काय करतोयस? आई हो, त्यांना काहीतरी विचारायचं होतं मला. काय हो, विचारा ना. काय विचारायचं होतं? बायको, आपण तुला सोडणार नाही. आता दानाला तुलाच लावणार. आता पहिलं काम एकच, आता तुझी चिकेट टाकणार. तेजस, अरे काय करतोय? बरं मला सांग, तू टेस्ट करून आलीस? मग हा काय? हा हो,
मीनाक्षी, नाही ते माझा धक्का लागून खाली पडल्यात. एक मिनिट उचलतोच आहे. अरे देवा, हा पुन्हा दारू प्यालाय की काय? त्याही अहो खरंच माझा धक्का लागून ते पडले. मी क्लिअर करतोच आहे. का का अजून माते का दुसऱ्यांदा दार उघड ठेवतोय.